संस्थापकाच्या अध्यक्षाने त्यांनी मला सांगितलंय की मी बोलायचंय आज या ठिकाणी. आज जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ खरं तर आमच्या सत्काराच्या हिशोबाने योग्य नाहीये, कारण ही परिस्थिती आपल्यावरती एक दुःखद परिस्थिती आहे की आपल्याला एवढ्या वर्षानुवर्ष शेतकरी हा दुःखाने ग्रस्त वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणावरती, कधी ओला दुष्काळ तर कोरडा दुष्काळ, आणि ह्या वर्षी तर अतिशय पावसाचा थैमान. तरी पण ग्रामस्थांची इच्छा, आमचे विकासजी तळेकर साहेबांची इच्छा आहे की बाबा पाहुणे आलेत गावात तरी त्यांचा सन्मान होणं. आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे की अतिथी देवो भव, त्याप्रमाणे त्यांनी सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचं आमच्या VSL फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आजच्या या मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदत म्हणून आम्ही ज्या पद्धतीने किट पुणे शहरातून या ठिकाणावरती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणलेलं आहे, त्यामध्ये आमचे सहकारी जे विनायकजी बोरकर आहेत त्यांना आम्ही सांगितलं होतं की आपल्या आसपासच्या असणाऱ्या गावांचा आढावा घ्या आणि त्या गावामध्ये कुठल्या गावाला आपण हे किट देऊ शकतो, कुठल्या गावाची सेवा करू शकतो असं त्यांना म्हणलं असता त्यांनी जानकापूर ह्या गावाची निवड केली आणि त्याच्या बाबतीत आम्हाला वेळोवेळी रिपोर्ट दिला. त्यांच्या बाबतीत विकासजी तळेकर साहेबांना यांच्याशी ते कोऑर्डिनेट करत विकासजी तळेकर साहेब आम्हाला सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहत वेगवेगळ्या सभासदांची लिस्ट त्यांनी आमच्याकडे दिली. त्याबद्दल मी विनायकजी बोरकर आणि विकासजी तळेकर साहेबांचं खूप खूप आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जानकापूर गावाचे सरपंच महेशजी कोळी साहेब आणि त्याचबरोबर पंचायत समिती सदस्या सविताताई तळेकर याही आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल VSL फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचेही आभार मानतो. सर्वप्रथम हे करत असताना, एक सेवा करत असताना VSL फाउंडेशन प्रत्येक वेळा एक उदात्त मन विचार ठेवत, एक कसलीही सद्भावना न ठेवता, हे आजकालचे जे सोशल मीडियावरती जे आपण करतोय ते फक्त एक काही लोकांना आम्ही करतोय बाबा हे दाखवण्याचं नाही, तर आमची एक सद्भावना अशी आहे की आमच्यापासून जाणारी मदत हे तळागाळातल्या लोकांपर्यंत आणि अडीअडचणीतल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण लाखोंच्या लोकांचे पोशिंदे असणारा हा माझा शेतकरी वर्ग, जो ग्रामीण भागामधून कष्ट करून मेहनत करून चांगले धान्य, कडधान्य असतील, भाजीपाला असेल, हा त्याच्या शेतीमध्ये उत्पादन करून तो शहराला पुरवतो आणि त्या ठिकाणी आम्ही 20 रुपये 25 रुपये घेऊन किंवा 20 रुपयाची गड्डी असेल ते 10 रुपयाला करा म्हणून त्या ठिकाणी आम्ही ते आमच्या उदरनिर्वाह भागवण्याचं काम करत असतो. पण अशा परिस्थितीमध्ये असताना प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दुःखांना सामोरं जायला लागत असतं. तरी शेतकरी मोठ्या जोमाने, मोठ्या प्रयत्नाने ह्या वर्षी नुकसान झालं तरी पुढच्या वर्षी काहीतरी होईल आणि ते झाल्यानंतर मी माझ्या मुलीचं लग्न करेल, मी माझ्या मुलाला चांगल्या शाळेत कॉलेजमध्ये ऍडमिशन देईन किंवा माझ्या बायकोसाठी एखादा दागिना घेईल असे स्वप्न बघत असतो. आणि अजून काळाचा घाला होतो, त्यामध्ये परत ओला कोरडा दुष्काळ किंवा अन्य काही होतं, कधी कीटक मोठ्या प्रमाणामध्ये रोग पडतो आणि पिकाचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांचं प्रत्येक वर्षानुवर्ष नुकसान होत असलेलं आम्ही पाहिलेलं आहे, कारण आम्ही शेतकऱ्यांचीच लेकरं आहोत. तरी पण बाबा आमच्या काही या किट दिल्यानं तुमचं काही दुःख या ठिकाणी पूर्ण होणार नाहीये. तरी एक माणुसकी म्हणून कोणाची अडचण असेल, परिस्थितीतून तुम्ही पुढे उभारी घ्यावी, पुन्हा प्रयत्न करावेत, पुन्हा या काळ्या मातीमध्ये सोनं पिकवण्याची तुमच्यामध्ये एक नवचैतन्य उभं राहावं, याच प्रयत्नातून आमच्या VSL फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला एक आधार म्हणून याला आम्हाला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने फुलाची पाकळी या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत VSL फाउंडेशन आणि आमच्या सर्व सहकार्याच्या मदतीने आम्ही आपल्याला ही मदत पोहोचवत आहोत. आणि मी आता उद्या दसरा आहे, आई तुळजाभवानी चरणी ही प्रार्थना करेल की आई, माझ्या शेतकरी बांधव हा कधी कोणाच्या आद्यात नसतो, कधी कोणाच्या मध्यात नसतो, तो सर्वांचं चांगलं बघतो. कारण सदर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारची तक्रार आपल्याला पूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये बघायला भेटत नाही. तरी पण शेतकऱ्यांवरती एवढं मोठं संकट येत आहे, तरी ह्या संकटात तूच घातलंय तर तूच ह्या संकटातून बाहेर आण आणि माझ्या शेतकरी राजाला, माझ्या बळीराजाला एक नवी ताकद दे. आणि पुढे आता खरीप हंगाम तर गेलेला आहे, तर रब्बी हंगामामध्ये तरी त्यांना सोन्याचे दिवस येऊ दे, हेच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. माझा शेतकरी सुखी होईल, शेतकरी राजा सुखी कर.
एवढं बोलतो आणि मी सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांचं आणि त्याचबरोबर विकासजी तळेकर, महेशजी कोळी आणि सविताताई तळेकर यांचं सर्वांचं खूप खूप आभार आणि समस्त ग्रामस्थांचं पण या ठिकाणी खूप खूप आभार. यानंतर लागलीच आपण ज्या महत्वाच्या कामाला या ठिकाणी आलेलो आहेत, ज्याप्रमाणे आम्हाला तळेकर साहेबांनी मोलाचा वाटा घेत व्यवस्थित यादी बनवून, म्हणजे असे यादी मुद्देसूद यादी असेल, नावांची यादी असेल, तर आपल्याला वाटत असताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही, म्हणजे किट कुठं कमी पडणार नाही, कोणाची अडचण होणार नाही. तर त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर आपण ज्याप्रमाणे यांची यादी आलेत का सगळे लोक, तर मी आपल्या वेसल फाउंडेशनच्या सदस्यांना विनंती करतो की मी ज्यांचे नावं घेईल तर त्यांना ते किट जे आहे आपण जे आणले त्या बॅगेमध्ये ते बॅगा फाटू शकतात, तर त्याला व्यवस्थित धरा आणि तिथे जर एखादी बॅग जर लईच फाटण्यावरती जर हे जर असेल तर तिथेच एका कट्ट्यामध्ये टाकून ती त्यांना तिथून स्फूर्त करा. आणि एक फक्त कुठलाही तुमच्या तुम्ही एक कुठला तरी एक तिथला एक किट घ्या, इथं आणा, आपण काय काय दिलंय तुम्हाला त्याच्यामध्ये ते थोडक्यात दाखवूया आणि नंतर मग लगेच लवकर घ्या. एक घ्या कुठलं पण. हा, वस्तू दाखवा, कारण आम्ही प्रयत्न केलाय की तुम्हाला जे लागतंय ते पोहोचवण्याचा. तळेकर साहेब तुम्ही बघा, सरपंच साहेब ओपन करून टेबलवर ठेवलं तरी चालेल, बाकीचे गोळा उद्या साडी, अंगाचे साबण, कपड्याचं साबण, त्याचबरोबर दातांचा ब्रश, कांदे, बटाटे, तांदूळ, आटा, जिरं, मोहरी, म्हणजे जे तुम्हाला थोडक्यात लागते आमच्या पद्धतीने जसं जमल त्या पद्धतीने आम्ही आपल्याला पुरवण्याचं काम या ठिकाणी, साखर असेल, चहा पावडर असेल, सर्व काही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ओके, भरा आणि द्या, तुम्हाला कोणाच्या हस्ते द्यायचं. लाला पवार साहेबांना देऊन टाका. कट्टा आणलाय का त्यांनी? कट्टा आणला असेल तर डायरेक्ट पिशव्या काढून कट्ट्यातच टाकून द्या. नाही फाटायला लागले, आम्ही लय फाटले तिथं उचलता. लाला पवार चालेल. मॅडम या पुढे. तुम्ही पण या सगळे दिसायला पाहिजे. नाही ते व्हिडिओ मध्ये करूया, फोटो तुमच्या ह्याच्यात काढ, हे पाठवतील वाटलं मॅडम. बस जास्ती फोटो सेशन न करता आता जे घेत आहेत त्याचा छोटासा व्हिडिओ घ्या. हा, तिथूनच घ्या, फक्त मी नाव पुकारतो त्या पद्धतीने द्या. राजेश पवार. राजेश पवार.